करतात. तर आज आपण बोलणार आहोत ऑरा, माइंड आणि वेल्थ. शरीर दिसते आपल्याला, परंतु या शरीराच्या वर देखील 4 शरीरं आहेत. माध्यमातून ती ऊर्जा मोठ्या स्वरूपात प्राप्त होते. बरं सर, ते अग्निहोत्र म्हणजे एक्झॅक्टली काय मला थोडं जाणून घ्यायचं. की गणपती आले की गणपतीला मानणार, नवरात्री आले नवरात्रीला मानणार. 15 ऑगस्ट आलं की 15 ऑगस्टला त्याच्या भारताचं जे भूत आहे ते संचारतच. मग कसं आपण बिझनेस करू शकतो, कारण मी बिझनेस माइंडेड आहे. मी इन्शुरन्स मध्ये आहे आणि ऑलरेडी पॉडकास्ट करणं, ऍडव्हर्टाइजमेंट करणं, मार्केटिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात. माइंड आणि वेल्थ ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत, इनसाइड आहे. पैसे हे जे बनतात ना, हे लोकांना असं वाटतं की हे बाहेर बनतात, आपण कष्ट करून बनतात, तर कष्ट करून बनत नाही. दोन्ही दिवस हे कम्प्लिटली रेकॉर्डेड होतं. ते 3,400 रुपये तिथे पे करतात. लिटरली एका दिवसामध्ये 200 लोक रजिस्टर करतात. सगळा कोर्स रेकॉर्डेड असतो. माझ्यावर आई पण होती, मिसेस पण होती, मुलगा पण होता माझा. आणि तो एक 30 वर्षाचा मुलगा होता, तो सिगरेट पित होता. एनर्जी फ्लोज वेअर इंटेन्शन गोज. बरं, म्हणजे त्याचं नाव आहे द सिक्रेट. त्यामध्ये पान नंबर 9 वर फर्स्ट लाईन आहे, जे तू यायचंय मला, कारण की काय नक्की सिक्रेट आहे ते 21 याचं खूप पॉझिटिव्हिटीमध्ये आल्यामुळे तो असा इरेज. नमस्कार मंडळी, दूरगामीच्या पुढच्या एपिसोडमध्ये जो की पुन्हा एकदा इंटरेस्टेड तुम्हाला वाटणार आहे, त्याच्यामध्ये मी अनिकेत कडुसकर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपलं नेहमीचं वाक्य, इथे आपण अशा लोकांना भेटतो जे स्वतः दूरगामी आहेत, ज्यांचा प्रवास दूरगामी आहे आणि जे इतरांनाही त्यांच्या प्रवासाने दूरगामी करतात. तर आज आपण बोलणार आहोत ऑरा, माइंड आणि वेल्थ, ह्या तिन्ही टॉपिक आपण कवर करणार आहोत. सो आपण मित्रांनो, जेव्हा आपण डिस्कशन करतो अंतर्मन, बाह्यमन आणि त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड जी सायकोलॉजी आहे, तर ही सगळी कशी वर्कआउट करते आणि त्याच्याशी आपलं मन हे कसं असलं पाहिजे, त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत भगवान उर्फ आशिष काटकर सर. नमस्कार सर. नमस्कार. आणि अविनाश रणदिवे सर. नमस्कार. तर सर, मला पहिल्यांदा ऑरा, माइंड आणि ह्या सगळ्या गोष्टी तर जाणून घ्यायच्याच आहेत तुमच्याकडून, पण त्यातपूर्वी आपलं तुमच्या दोघांची जर्नी जाणून घ्यायला मला फार आवडेल, की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये किंवा तुम्ही आत्ता इंडिव्हिज्युअल क्षेत्रामध्ये काय करता आणि कसं इथपर्यंत ह्या डिसिजनला आलं. मी भगवान उर्फ आशिष काटकर. साधारण 11वी-12वीच्या मध्ये जो टीनेजचा काळ असतो आपला, तर त्या एजमध्ये मला विपश्यना करायची संधी मिळाली. आणि म्हणतात ना की बाय लक किंवा सौभाग्य म्हणतो आपण त्याला मराठीत. तर मला जे सेंटर मिळालं ते भारतातलं इंटरनॅशनल सेंटर मिळालं, जे इगतपुरीमध्ये आहे. आणि तेथून हा प्रवास सुरू झाला. नंतर मी काही कॉर्पोरेट कंपनीमध्ये साधारण 10 ते 12 वर्ष काम देखील केलं. त्यामध्ये मी टेक्निकल विभागामध्ये होतो. त्याच्यानंतर त्याच्यामधल्या ज्या काही त्रुटी किंवा ज्या काही प्रॉब्लेम्स वगैरे यायचे इंजिनियर्सला, तर तिथं बऱ्याच वेळा माझं ऑब्झर्वेशन सुरू राहायचं. म्हणजे आम्हाला त्यात सांगितलं होतं की जस्ट ऑब्झर्व युअर सेल्फ, युअर थॉट्स, युअर माइंड, युअर एनर्जी, यू हॅव टू ऑब्झर्व. तर मग ती सवय लागली. मग त्यातनं काय करायचं, निरीक्षण करत राहायचं. मग त्यातनं काय कळायला लागलं की हे कसं कार्य करते, यात कसे प्रॉब्लेम्स आले, कशामुळे आले. तसंच अगदी आपल्या आसपास चालू असतं, पण आपण काय करतो ना की लक्ष देत नाही. आणि क्वांटम फिजिक्स काय सांगतं की एनर्जी फ्लोज वेअर इंटेन्शन गोज. तर अगदी त्याप्रमाणे की जे सूक्ष्म आहे दिसत नाही, परंतु सूक्ष्मशिवाय काही चालत नाही, हे तितकंच खरं आहे. म्हणजे आपण म्हणतो की बाबा दिसत नाही, मग कसं काय ट्रस्ट करायचं. बरोबर. पण ते आपण मानतो म्हणून ते आपण ट्रस्ट करत नाही, पण जर जाणलं तर मात्र त्याशी आपली मैत्री होते. नाही म्हणजे आता सूक्ष्म कुठल्या केसमध्ये तुम्ही म्हणता, मला पहिलं ते की आपण मनाबद्दलच बोलतो इथं, बरोबर आहे. तर हा जो ऑरा जे आपण सुरुवात केली, ऑरा म्हणजे नेमकं काय? आता बऱ्याच जणांना माहिती नाही की नक्की ऑरा म्हणजे काय आहे, ही कन्सेप्टच माहिती नाही आहे. मी त्याकडेच येतोय आता. तर माइंडफुलनेसचा अर्थ काय? सजगता. व्हॉट एव्हर यू आर डुईंग डझंट मॅटर, बट आर यू माइंडफुल ऑर नॉट, दिस इज इम्पॉर्टंट. तर श्वास घेताय, सजग आहात का? ड्राईव्ह करताय, सजग आहात का? आर्किटेक्चर आहात, ॲडवायझर आहात, टीचर आहात, सजग आहात का? किंवा एखादी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असलेली स्त्री, ती सजग आहे का? ती तिच्या मुलासोबत
काय डिस्कस करते, सजग आहे का, ती मुलासोबत कोणत्या टॉपिकवर चर्चा करते, त्या सजग आहे का. तर सजगता हे जीवनाचं मूळ आहे. तर इथून हा प्रवास हळूहळू कॉर्पोरेटपर्यंत गेला. आणि यामध्ये पण मला बऱ्याच वेळा काही चॅलेंजेस आले, मी ते ओव्हरकम केले. परंतु या प्रवासामध्ये मला खूप चांगली मंडळी मिळाली, जसं की जापनीजमधले मॉन्क मिळाले, सिंगापूरचे काही आमचे जे काही कंपनीतले मोठे मोठे म्हणतात ना किंवा मेंटॉर होते, त्यांनी आम्हाला भरपूर गाईड केलं. आणि या प्रवासामध्ये मी जवळपास 70% भारत फिरलो. तर मी एकच गोष्ट बघितली की इथे ही जी काही मंडळी आहेत मोठमोठी, तर इतके शांत कसे असतात, इतकं मोठे मोठे अरबोचे कसे प्लॅन डिझाईन करतात, एका मशीनची कॉस्ट 1.5 कोटी 2 कोटी, म्हणजे यांना 2 रुपये 4 रुपये सारखं कसं काय वाटतं. तर हे जेव्हा समजत गेलं तेव्हा त्यांना मला कळलं की यांच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की जी सामान्य लोकांना माहीत नाही, आणि ते म्हणजे माइंडफुलनेस. तिथून हा प्रवास सुरू होत मी पुण्यामध्ये लग्न देखील झालं माझं, मला एक मुलगा देखील आहे. आणि मग तिथून हा प्रवास सुरू झाला. तर मी नोकरी करत काही टीचर्स, काही आमचे ॲडवायझर आहेत, काही डॉक्टर्स आहेत, काही फार्मासिस्ट आहेत, तर मी या लोकांशी डिस्कस करायचो की बाबा हे आपल्याला गरजेचं आहे, केलं पाहिजे. मग सुरुवात कशी झाली की स्कूलपासून झाली. एका विशिष्ट स्कूलमध्ये 50 मुलं 60 मुलं त्यांना शिकवायचं. मग त्यांच्यामध्ये चेंज काय काय येतोय त्याची फाईल मेंटेन करायची. असं बऱ्याच ठिकाणी झालं. काही स्कूलमध्ये झालं पण नाही, त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं, नंतर प्रॉमिस तोडून टाकलं, तो विशेष वेगळा भाग आहे. हां, परंतु काही ठिकाणी चांगला रिस्पॉन्स देखील आला. आमचे ॲग्रीमेंट झाले, त्यावर आम्ही काम देखील केलं. आणि मग या माध्यमातून हा प्रवास सुरू होत असा. ॲक्च्युली कसं आहे सर, हे सगळ्याच गोष्टी, आता आपण एखादी गोष्ट नवीन आणतोय, कन्सेप्ट किंवा सांगतोय, तर ती थोडीशी अंमलात आणणं आणि लोकांना पटवून सांगणं की हे वर्क होतंय आमच्यासाठी, हे फार चॅलेंजिंग असतं. पण तत्पूर्वी सर पुढं डिस्कशन नेऊ आपण. पण अविनाश सर, तुमचा प्रवास सांगू शकता का? तुम्ही कसे ह्या गोष्टीची लिंक आणि टायअप झाले, आणि तुमचा वैयक्तिक प्रवास सांगा. मी ॲक्च्युली कम्प्युटर इंजिनियर आहे बाय प्रोफेशन. ओके. कम्प्युटर इंजिनिअरिंग मी 2007 मध्ये कम्प्लीट केलं. तर इन्शुरन्स हे जे फील्ड आहे हे माझ्यासाठी नवीन होतं, पण समाजासाठी काहीतरी काम करणं गरजेचं आहे. म्हणून मी डिप्लोमा झाल्यानंतर मी लास्ट इयरला एक सब्जेक्ट डाऊन झाल्यानंतर म्हटलं की काय करावं, म्हणून मी इन्शुरन्समध्ये आलो. ओके. तर इन्शुरन्सच्या एक एक्झाम क्लिअर झाल्यानंतर आमचं 30 दिवसाचं पूर्ण ट्रेनिंग होतं. आणि शेवटचा 1 दिवस होता ट्रेनिंगचा, ज्यावेळेस होतं की बाबा तुम्ही डोळे बंद करून बसा आणि तुम्ही विचार करा की बाबा तुम्ही फॅमिली चाललात कुठं, आणि अचानक तुमच्या फॅमिलीचा ॲक्सिडेंट होतो, आणि ॲक्सिडेंट झाल्यावरती काय होतं. तर त्यावेळेस जी घटना घडली ही बरंच मला पास्टला लिंक केलं मी, तर बऱ्याचशा गोष्टी लोकांना माहिती आहे. त्यामध्ये मला कळालं की अरे इन्शुरन्स हा किती इम्पॉर्टंट आहे. तर इन्शुरन्स हे जे मी करतोय फील्डमध्ये आहे, तर हे मी अगदी मनापासून करतोय. माझे हे आई वडील आहेत, माझे हे भाऊ आहेत, माझे बहीण आहेत, हे सगळे माझे ओळखीचे लोक आहेत. अशा लोकांना मी इन्शुरन्सचं सजेशन देतो. मी ह्यामध्ये सक्सेसफुल कधी होत गेलो हे मला कळालं नाही. म्हणजे हार्डली 10-12 पॉलिसी वर्षाला व्हायच्या. आज आतापर्यंत आमचे 10,000 प्लस आमचे क्लायंट आहेत. अरे वा. 250 प्लस ॲडवायझर आमच्याकडे आता काम करतात. आमचं मिशन खूप मोठं आहे, आपण ते डिस्कस करूया. पण सर, ह्याच्याशी ह्या फील्डशी रिलेट कसे झालात तुम्ही, की चला आता आपल्याला ऑरा किंवा माइंडमध्ये आपल्याला काही काम करायचं आहे आणि लोकांना याविषयी गरज आहे. आज आपण बघतो की बरेच जण खूप स्ट्रेस्ड आउट असतात आजकाल आयुष्यामध्ये, मूळ कारण कळत नाही. आपण सायकोलॉजीवरती मी एक पॉडकास्ट केलेला आहे ऑलरेडी, पण सायकोलॉजीचं मूळ हे मनाशी रिलेटेड असतं, आणि मन जर आपलं हील नसेल व्यवस्थित तर ह्या सगळ्या गोष्टी भरकटत जातात. तर ह्यासाठी सर, आता तुम्ही मगाशी जे सांगत होतात की ऑरा नक्की काय, आणि प्रत्येकाला जर सुरुवात करायची झाली तर ह्याच्या रिलेटेड कशी सुरुवात करावी, आणि लहान वयापासून सुरुवात करणं किती महत्त्वाचं आहे, त्याच्या रिलेटेड तुम्ही काय सांगितलं थोडं तर. हां, तर ऑरा म्हणजेच काय की आपल्या आजूबाजूला जे काही सूक्ष्म जग आहे. समजा आता एक्झाम्पल घ्या की तुम्ही श्वास घेताय, तुम्हाला कळतंय का? नाही, पण ती ऊर्जा आहे ना, तुम्हाला ड्राईव्ह करत आहे. ती तुमच्या बॉडीला ड्राईव्ह करते कोण? तुमचं प्राणवायू. थोडक्यात ते लाईफ फोर्स एनर्जी आहे. बरोबर. तर आपलं जे शरीर आहे ते आता भौतिक शरीर दिसतंय आपल्याला, परंतु या शरीराच्या वर देखील 4 शरीरं आहेत. त्याला आपण म्हणतो पंचकोश. ओके. तर जसं भौतिक शरीर दिसतं डोळ्याने, तशी ही जी 4 शरीरं आहेत ती दिसत नाहीत, पण त्या अस्तित्वात असतात. जसं की समजा आता मी म्हणलं की मला श्वास घ्यायचा आहे, तर ते माझं प्राण शरीर आहे. आता मला विचार करायचा आहे, ते माझं मन शरीर आहे. आता मला एखादं
स्किल अडॉप्ट करायचे, मला एखादं कोर्स करायचा आहे, मला एखादं डॉक्टरचा कोर्स करायचा आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला वकील व्हायचे, तर हे शिक्षा जे घेतो आपण त्याला आपण म्हणतो ज्ञान किंवा एक कोर्स किंवा एक तप म्हणतो, तपश्चर्या. त्याच्यावरती जे काही आपली डिव्हिनिटी आहे, म्हणजे म्हणतो आपण त्याला स्पिरिच्युअलिटी आहे, किंवा आपण एका कॉस्मिक एनर्जीला जेव्हा इंटरॅक्ट होतो तर तो आनंदमय कोश आहे. तिथं आपल्याला ब्लिस प्राप्त होतं, रिलॅक्सेशन प्राप्त होतं, किंवा आपलं शांत झोप लागते रात्री. तर हा जो प्रकार आहे हा प्रकार आपल्या माइंडफुलनेस संबंधित आहे. ओके. तर ह्या 4 ज्या बॉडीज आहेत त्या दिसत नाहीत, आणि जी 5वी बॉडी आहे फिजिकल ती दिसते. तर याच गोष्टीला कुठंतरी औरा असं आपण आधी संबोधलेलं आहे, ज्यालाच आपल्या ऋषीमुनींनी नाव दिलेलं आहे आभामंडल. ओके. तर आभामंडल म्हणजेच काय की आजच्या भाषेमध्ये बायोइलेक्ट्रिक एनर्जी किंवा क्वांटम फिजिक्सच्या भाषेमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. ओके. जर तुमचं फील्ड एक्सपॅन्ड झालं तर तुमचा ऑरा वाढला, तर तुमच्या प्रत्येक चक्राची ती ऊर्जा असते, त्यामध्ये काय होतं, एक्सपॅन्शन होतं. ओके. तुम्ही एनलायटनचा प्रवास करत असता तेव्हा. नंतर आपण म्हणतो की 10 डायमेन्शन 5 डायमेन्शन वगैरे आपण असं ऐकत असतो. तर 98% लोक जी आहेत ती 3 डायमेन्शनच्या वर जातच नाहीत. बर. आणि 3 ते 2-2.5% लोक जी अशी आहेत, म्हणजे आपण 3% म्हणू शकतो आता, तर ही लोक ऑलमोस्ट 6 डायमेन्शन क्रॉस करतात. बर. आता यात येणारी मंडळी कोणती आहेत की जे अग्निहोत्र करतात, जे सामूहिक ध्यान करतात, जे सामूहिक गजर करतात, बर, जे सामूहिक वाद्याचं हे करतात, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एकत्र येऊन, जसं की मृदुंग, गिटार वगैरे किंवा तबला. तर तिथे काय होतं की या ध्वनीच्या माध्यमातून ती ऊर्जा मोठ्या स्वरूपात प्राप्त होते. बर. आणि त्या प्रत्येकाच्या आत जी 7 चक्र आहेत ती 7 चक्र हील होतात. अग्निहोत्र आता तुम्ही म्हणाले सर, ते अग्निहोत्र म्हणजे एक्झॅक्टली काय, मला थोडं जाणून घ्यायचं, काय कन्सेप्ट ऑरामध्ये? हां, तर औराच्या माध्यमात जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या बॉडीत 7 चक्र असतात. बर. 7 चक्रामध्ये 3 नंबर चक्र जे आहे ते मणिपूर चक्र आहे. तर मणिपूर चक्र तत्व काय आहे, सूर्य आहे, म्हणजेच काय, फायर. सरांनी जे आता केलेलं आहे, सरांच्या इथे जे बघा 1 2 3 हे 3 नंबर जे आहे रम लिहिले बघा, तर हा त्या चक्राचा बीज मंत्र आहे. तर रचा अर्थ काय, रवी म्हणजे सूर्य, नारायण. की बाबा ज्या फोटोसिंथेसिसमध्ये आपण म्हणतो की प्लॅन्ट, लिव्हिंग थिंग्स वगैरे, तर हे सूर्यापासून सुरू होतं. तर सूर्य म्हणजेच काय की एक अशी शक्ती जी संपूर्ण विश्वाचं पालनपोषण करते आणि जगवते सर्वांना. तर तशी एक शक्ती आपल्या मणिपूर चक्रामध्ये आहे. बर. तर त्या चक्रामध्ये अंतराग्नी आहे, आपण म्हणतो बा की डायजेस्ट सिस्टम, आणि आपण जे फूड घेतो ओके त्याच्यामध्ये एक ऊर्जा आहे. मग या दोघांचा होतो काय, संगम होतो, आणि आपल्याला पूर्ण शरीराला एनर्जी मिळते. जर आपण जेवलोच नाही तर काय होईल, आपण वीक होऊन जाऊ. तर मग त्या अग्नीचा आणि या अग्नीचा जेव्हा इंटरॅक्ट होतो तेव्हा त्या एनर्जीज वाढतात. मग आता अग्निहोत्रामध्ये होतं काय की अग्निहोत्रामध्ये जे काही गाईच्या शेणाच्या गवऱ्या असतात, तांदूळ असतो आणि तूप असतं आणि कॉपरचं एक पात्र असतं. तर याची जेव्हा केमिकल रिॲक्शन्स होते आणि याच्या माध्यमातून जी काही ऊर्जा त्या वास्तूमध्ये, त्या ऑफिसमध्ये, त्या रिसॉर्टमध्ये, त्या हॉटेलमध्ये किंवा त्या स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, ओके, तर तिथल्या वातावरणात जे काही जीवाणू आहेत, विषाणू आहेत, जे नकारात्मक आहेत किंवा आपण म्हणतो बा की डॅमेज ओरा आहे, तर त्याच्या धुराच्या माध्यमातून, त्या तपलेल्या अग्नीच्या तपामुळे ते नष्ट होतात आणि तिथे उपस्थित मंडळी जी आहे तर त्यांच्या चक्रामध्ये हिलिंग सुरू होतं. ओके. तर जितकं हे कलेक्टिव्हली होणार तितकं त्या लोकांचं लाईफ हे चांगलं होणार. त्या लोकांच्या लाईफमध्ये जे काही हडल्स आहेत, स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे, फोबिया आहे, तर त्याला कुठंतरी तिथं कमी करण्यात मदत मिळते. आणि त्या लोकांचा ऑरा हा चेंज होतो. आज विज्ञानवादी युगामध्ये ऑरा चेक करणं सुद्धा पॉसिबल आहे. ओके. आणि आपण ते आपल्या ऑफिसमध्ये जे मंडळी येतात तिथे आपण ऑफलाईन ऑनलाईन आपण ते त्यांना सेवा देतो. तर त्यामध्ये आपण त्यांचं पंचमहाभूतांचा प्रभाव त्यांच्या बॉडीमध्ये किती आहे, 7 चक्राची ऊर्जा कुठं किती आहे, कुठं चक्र बिघडलंय का, ऊर्जा प्रवाह कमी आहे का, किंवा त्या चक्राच्या माध्यमासोबत कोणते ऑर्गन जोडलेले आहेत, त्याच्या माध्यमातून त्याला कोणता व्याधी होऊ शकतो का. तर आता हे सगळं विज्ञानवादी आपण त्यांना सांगतोय. पण आमचं म्हणणं असं आहे बाबा की ही गोष्ट आता तुम्हाला विज्ञानवादी म्हणून आम्ही संबोधतोय, परंतु आमच्या ऋषीमुनींनी हे हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेले. म्हणजे आमचे जे ऋषी आहेत ते त्या प्रकारे आम्ही त्यांना सायंटिस्टच म्हणतो. हे म्हणजे सर असं आहे ना, आता
आपली पृथ्वी फिरती त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड आहे, हां बरोबर. म्हणजे ही एक्झिस्ट करते हां. हे आपल्याला माहिती आहे, हां. पण ती का मुळात एक्झिस्ट करते किंवा काय त्याचं रिझन नाही, पण हे आय थिंक येस. इट इज जस्ट लाईक ऑरा ओनली, बरोबर ना? पृथ्वीचा ऑरा म्हणू शकतो आपण त्या मॅग्नेटिक फील्डला. येस. म्हणजे करेक्ट मी असं जर चुकीचं असेल तर. नाही बरोबर, कारण काय सूर्य जे आहे ते इलेक्ट्रिक आहे हां. आणि जे खाली पृथ्वी आहे ती मॅग्नेट आहे. Okay. आणि गुरुत्वाकर्षणमध्ये काय गुरुत्व, इट इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर काय होतं की खाली मॅग्नेटिझम आहे आणि वरती इलेक्ट्रिसिटी आहे. तर फिजिक्सच्या भाषेमध्ये काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. तर आपली बॉडी जी आहे त्यात जे स्पाइन कॉर्ड आहे त्या स्पाइन कॉर्डमध्ये जे चक्र आहे प्रथम ते कोणतं आहे, मूलाधार, पृथ्वीतत्व आहे. ओके. असं आहे. आणि जे टॉपला आहे ते सहस्रार, म्हणजे Okay. त्यामध्ये सहस्र सूर्य सुद्धा बसू शकतात. ओके. इतकं हे वैज्ञानिक आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी जगाला सांगितलेलं आहे. आता झालं काय इथे की याचं विश्लेषण कुठं झालं, हे जेव्हा शास्त्र बाहेर गेलं आणि इथं जे व्हायला पाहिजे ते तिथं झालं. त्यामुळे तिथल्या प्रत्येक स्कूलमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये, कॉर्पोरेटमध्ये याचं त्यांना धडे देण्यात आले. आपल्या इथं स्कूल कॉलेजेसमध्ये हा विषय घेतला पाहिजे हां. आणि सुरू केला पाहिजे. हो. मग त्यासाठी आता तुम्ही सर म्हणले मगाशी, सर मला एक तुम्हाला असं विचारायचं की आता आपल्या इथे बरेच साधू महंत वगैरे सगळे आहेत, जे आता तर डिजिटल काळामध्ये सगळेजणांचे यूट्यूब चॅनल्स आहेत, व्हिडिओज येत असतात चांगले, समुपदेशन चांगलं होतं आजकाल. तर आता जसं की सद्गुरू आहेत किंवा काय, तर त्यांच्यावरती काही भाष्य तुम्ही आय थिंक सर मी तुमच्या लास्ट याला स्टेटसेस वगैरे व्हिडिओज पाहिलेले आहेत, तर तुम्ही त्या वाटचालीकडं आहात आणि कितपत मदत होते जर असे आपण काही गुरु ठरवले आणि त्यांच्या माध्यमातून मेडिटेशन, योगा ह्या गोष्टी आपण केल्या तर त्यांनी काही ऑरा आपला हे करण्यासाठी काही मदत होते का, किंवा माइंडफुलनेस जे आपण म्हणतो त्यामध्ये? बेसिकली काय होतं, माझं ऑब्झर्वेशन असं आहे की आत्तापर्यंत आपण काय करतो, म्हणजे जनरल प्रत्येकाचं आहे की गणपती आले की गणपतीला मानणार, नवरात्री आले नवरात्रीला मानणार, तर दिवाळी आली की दिवाळीचा ऑरा वेगळा असतो. बरं, प्रत्येकाचा ऑरा वेगळा असतो. म्हणजे 15 ऑगस्ट आलं की 15 ऑगस्टला त्याच्या भारताचं जे भूत आहे ते संचारतच. 16 ऑगस्टला परत ते खाली होतं. हा, 26 जानेवारीला परत त्या गोष्टी दिसतात. म्हणजे जसं जसं जैसा देश वैसा बेस असा लोकांचा प्रकार झाला. हे अगोदर माझ्याबद्दल असंच होतं. मी काय करायचो, मी सद्गुरूंना फॉलो करायचो, मी श्री रविशंकरांना फॉलो करायचो, सगळ्यांना फॉलो करायचो, पण ऐकायचं कोणाच नाही. ह्याने काय होत झालं की माझ्या आयुष्यामध्ये जे काही इम्पॅक्ट करायचा होता तो इम्पॅक्ट झाला नाही. पण सद्गुरूंना मी गेल्या 8-10 वर्षापासून लाईव्ह बघतोय, त्यांचं व्हिडिओज बघतोय, त्यांचं महाशिवरात्रीला प्रोग्राम असतो तो आम्ही बघतोय. म्हणजे सद्गुरू फक्त कोणते महाशिवरात्रीवाले सद्गुरू असं वाटत होतं. पण त्यांचा मी इंजिनिअरिंगचा एक प्रोग्राम कम्प्लीट केला. ते केल्यानंतर मला कळालं की अरे आपल्याला कोणतरी आयुष्यामध्ये गुरु पाहिजे, मार्गदर्शन करणारा पाहिजे. आपण कोणाला एकाला फॉलो केलं पाहिजे, आपण मल्टिपल लोकांना फॉलो करून उपयोग नाही. त्यामुळे मला सद्गुरूचा मी एक 22 सप्टेंबरला त्यांचा कोर्स कम्प्लीट केला एक. आणि त्यानंतर माझं लाईफ जे आहे ना हे चेंज झालं. आणि त्यानंतर आमचं सर आम्हाला भेटले, त्यावेळेस माझा ऑरा ह्याने पहिल्यांदा स्कॅन केला. ऑरा कन्सेप्ट ह्याने सांगितलं मला की असं असतं. आमच्याकडे जस्ट असं ऑफिसला पॉडकास्ट बघण्यासाठी आले होते. ते म्हणले की पॉडकास्ट करूया आपण आणि डिस्कस करूया की बाबा कसं आपण बिझनेस करू शकतो. कारण मी बिझनेस माइंडेड आहे, मी इन्शुरन्स मध्ये आहे आणि ऑलरेडी पॉडकास्ट करणं, ऍडव्हर्टाइजमेंट करणं, मार्केटिंग करणं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात. मी त्यांना म्हणलं सर तुम्ही काय करता, मग ते म्हणले आम्ही असंच करू. म्हणलं सर असं करू, माझं स्कॅन करून बघू. ते स्कॅन केलं, 4-5वा दिवस माझा सद्गुरूंचा होता. आणि ते म्हणले अरे स्कॅनिंग केलं तुमची तर सद्गुरूंचं करताय, तुम्ही सगळ्या गोष्टी करताय. माझा ऑरा हा कम्प्लिटली वीक होता. हे त्यांनी दिला. म्हणजे हे सगळं म्हणलं मला काय माहित नाही. मी 4-5वा दिवस सद्गुरूंचा म्हणलं मला काय प्रॉब्लेम नाही, मी करणारी, मी काय यांचं ऐकणार नाही. काय सांगतं काय जाऊ दे. हे 40 दिवस कम्प्लीट झाले. 40 दिवसानंतर परत एकदा ऑरा स्कॅन केला आणि आमचं वेवलेंथ जुळली आणि आमच्या कंपनीचं फॉर्मेशन झालं. ओके. सो अद्वैत माइंड वेल्थ हे झालं. तर अद्वैत हा शब्द जो आहे हा आम्ही शोधला, कारण का तो एक
माइंड आणि वेल्थ ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. ओके. माइंड आणि वेल्थ का एक आहे, कारण का जर तुमच्याकडे माइंड असेल आणि तुमच्याकडे वेल्थ जर नसेल तर तुम्ही कुठंतरी विपश्यना, तपस्या ह्या सगळ्या तुम्ही म्हणजे एक्झाम्पल म्हणू शकता की तुम्ही पोहोचणार असाल पर्वतावरती, तिथे जाऊन तुम्ही तपस्या कराल, सगळ्या गोष्टी कराल. तुमच्याकडे वेल्थ आहे पण माइंड नाहीये, तर आपल्याकडं बरेचसे पुण्यामध्ये उदाहरणं आहेत जे ऍक्सिडेंट झालेले आहेत, गाडीने उडवलेलं आहे, मुलांना गाड्या दिलेल्या आहेत. बरेचसे ऍक्सिडेंट असे झालेले आहेत की ज्यामध्ये निर्जीव म्हणजे निष्पाप लोकांचा त्यामध्ये जीव गेलेला आहे. का? कारण त्यांच्याकडे वेल्थ भरपूर आहे पण मुलांना शिकवलं नाहीये की कशा प्रकारे ते यूज करायचे. ओके. राईट. सो वेल्थ जे क्रिएशन जे आहे ना, हे मला कळालं की अरे हे आउटसाइड नाहीये, हे इनसाइड आहे. इनसाइड आहे. पैसे हे जे बनतात ना, हे लोकांना असं वाटतं की हे बाहेर बनतात, आपण कष्ट करून बनतात, तर कष्ट करून बनत नाही. हे पैसे बनतात हे आपल्या आतून. आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला किती पैसे कमवायचे आहेत आणि ते कुठल्या मार्गाने कमवायचे आहेत. म्हणजे जर तुम्ही चांगला मार्ग जर निवडला तर पैसे तुमच्याकडे चांगल्या मार्गाने येणारच आहेत. बरोबर की नाही? पण वाईट मार्ग निवडला तरी पण पैसे येणार आहेत, पण तसेच जाणार आहेत. चांगल्या मार्गाने आलं तर चांगल्या मार्गाने पैसे जाणार आहेत. म्हणजे तुमच्या चांगल्या मार्गाने केलं तर त्या मार्गाने तुमचे मंदिरं उभा राहणार आहेत, मेडिटेशन सेंटर उभे राहणार आहेत. वाईट मार्गाने उभं केलं तर तिथं हॉस्पिटल्स, म्हणजे हे वाईट नाहीये पण असे काही कन्सेप्ट उभी राहू शकते की जिथं पैसा जो आहे हा मिसयूज होऊ शकतो. मिसयूज होऊन ते मोठ्या कंपन्या अशा एस्टॅब्लिश होऊ शकतात की मला नाव नाही घ्यायचं कुठल्या कंपनीचं, पण तुम्ही समजून घ्या की त्या कंपनीमुळं लोकांना शरीराला इजा पोचतात आणि त्यातून लोक करोडो रुपये कमवत आहेत. पण त्या पैशाला शेवटी ते लोक काय करतात, अर्धे पैसे परत समाजसेवेसाठी वापरतात की एका हाताने लोकांचं नुकसान करायचं शरीराच्या बॉडीचं आणि दुसऱ्या हाताने त्याचं काहीतरी गणपतीला ह्याला त्याला डोनेशन करायचं. मग त्याला म्हणजे मला असं वाटतं की त्याला अर्थ नाही काही. आपल्याला जीवन जे आहे हे आपल्याला निस्वार्थपणे जगणं. पण आता सर याच्यामध्ये कसं आहे, बरेच ट्रॅप्स पण असू शकतात ना. म्हणजे आपण नॉट नेसेसरी फक्त पॉझिटिव्ह साईड बघितली पाहिजे की आता तुमच्यासारखे जेन्युइनली काम करणारे लोक आहेत पण असे पण आहेत की जे फेक पण करतात कामं आणि ज्याच्यातनं रिझल्ट्स नाही मिळत. मग लोक काही त्या लोकांचा अनुभव येतो की अरे हे फसवत आहेत आपल्याला, हे पैसे घेत आहेत पण आम्हाला रिझल्ट्स मिळत नाही आहेत जैसे थे. किंवा मग काही केसेसमध्ये नॉट नेसेसरी की जे शिकवतात त्यांचीच चूक आहे, पण कधी कधी असं आहे की समोरचाही ते फॉलो करत नाहीये की त्यांनी जे काही गोष्टी सांगितल्यात करायला. राईटली सेड. म्हणजे आम्ही जे सांगतोय ना हे लिटरली ऑनलाईनला अवेलेबल आहे. मी स्वतः त्यांचा कोर्स केला, तुम्ही चेक करू शकता. 7 चक्र अनालिसिस वरती शिकवतात. दोन्ही दिवस हे कम्प्लिटली रेकॉर्डेड होतं. ते 3,400 रुपये तिथे पे करतात. लिटरली एका दिवसामध्ये 200 लोक रजिस्टर करतात. सगळा कोर्स रेकॉर्डेड असतो. आमचा जो ऑरा स्कॅन आम्ही करून देतो लोकांना, तो आम्ही फिजिकल फॉर्मॅटमध्ये 18 पानाचा रिपोर्ट देतोय. ओके. ह्याने आम्हाला काय सांगितलं माहिती का, म्हणजे मी बघितलं की तिने एक फॉर्मॅट पाठवला गुगल ह्याचा. अच्छा. त्या फॉर्मॅट आम्ही भरला. त्यांनी जवळपास 7-21 आपले हे असतात चक्र, 7 चक्र असतात. ते 7 चक्राचे 21 क्वेश्चन बनवले. बरोबर. 21 क्वेश्चन प्रमाणे तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला जर समजा सर्वे टाईप म्हणजे आणि ते केल्यानंतर मला एक रिपोर्ट आला. अरे म्हणलं हा कसला रिपोर्ट, म्हणजे मी तुम्हाला ऑरा स्कॅनिंगचा रिपोर्ट मागतोय आणि तुम्ही मला वर्ड फाईल मध्ये बनवून देतोय हा तुमचा रिपोर्ट आहे म्हणून. म्हणजे रेडीमेड रिपोर्ट असतो आणि तो किती लोक फसवत आहेत मार्केटमध्ये. सर तर ते मला एक विचारायचं होतं, असा रिसेंटली कुठला अनुभव तुम्हाला आलाय का कोणाबद्दल की रिअल लाईफमध्ये एक्सपिरियन्स जाता येता रस्त्याने किंवा काय असं कोणाचं तुम्हाला असं वाटतं का ऑरा वीक आहे किंवा याच्याशी रिलेटेड आहे विकनेस, तर सांगू शकता सर? बेसिकली काय आहे, गेल्या तुम्हाला सांगितलं ना 18 वर्षापासून मी इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये आहे, फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये आहे. तर आतापर्यंत आम्ही काय बघत होतो की ह्याचा अनुभव जो आहे अगोदरपासून येत होता. आता एक रिसेंट तुम्हाला अनुभव सांगतो काय आहे तो अनुभव. तो अनुभव असा आहे की जस्ट आम्ही टिळक रोडला एका ठिकाणी होतो आणि तिथं चहा पित होतो. माझ्यावर आई पण होती, मिसेस पण होती, मुलगा पण होता माझा. आणि तिथे एक 30 वर्षाचा मुलगा होता, तो सिगरेट पित होता. ओके. तो सिगरेट पितो, त्याला विचारला अरे काय पितो सिगरेट, काय प्रॉब्लेम आहे.
त्यांनी फ्रँक होता म्हणून त्यांनी सांगून गेला, अरे मला खूप टेन्शन आहे दादा, की बाबा असं असं मला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय त्यांनी सांगितला, तर त्याचा ॲडव्होकेट आहे आणि ॲडव्होकेट मिळाला काहीतरी 4-5 मार्केटिंग सब्जेक्ट गेला. ओके. मग ते कसं करणार म्हणून त्याच्या मित्रानं सांगितलं की अरे बाबा तू सिगरेट पितो, मला पण दे, मला टेन्शन कमी होईल. कारण का त्याला विचारलं तर कसं असतं, आपल्याबरोबर मित्र असतात, ते मित्राचं आपण ऐकत नाही, त्यांची कॉपी करत असतो. हो. तर त्यांनी कॉपी केली आणि तो दिवसातून 4-5 सिगरेट पितो. मित्र विचारलं असं नाही बाबा, तू हा जो प्रॉब्लेम आहे ना तुझा, हा आतून आहे, बाहेरून नाही आहे. तू फेल झाला आहे हे तू ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. कारण का आयुष्यामध्ये फेल्युअर काय असतं ना, हे मी स्वतः बघितलंय. मी इथपर्यंत पोहोचलोय ना, तर माझ्या आयुष्यामध्ये अकॅडमीमध्ये मी कमीत कमी 4 वेळेस फेल झालेलो आहे. दुसरीला 2दा फेल झालोय मी, 5वीला एकदा फेल झालोय. ओके. डिप्लोमाला एक लास्ट इयरला एक सब्जेक्टला फेल झालोय. एवढं सगळं करून आता मी इथं एस्टॅब्लिश्ड आहे. का? कारण का फेल्युअर माणसाला आयुष्यामध्ये खूप शिकवून जातो. बरोबर आहे. म्हणजे आता ज्या लोकांना सॅलरी जेवढी आहे, माझ्याबरोबर जे मित्र आहेत त्यांना तेवढं मी लोकांचा टॅक्स भरतो. ही कॅपॅसिटी आहे, ही म्हणता येईल की पॉसिबिलिटी आहे बिझनेसमॅन लोकांचा. आणि मी ॲज अ जॉब म्हणून काम कधी केलंच नाही. मी ॲज अ बिझनेसमॅन म्हणून जॉब केला तो. म्हणून तुम्ही बिझनेसमॅन होऊ शकला. बिझनेसमॅनचा जॉब आहे. करेक्ट. तर स्टार हेल्थ मध्ये सुद्धा मी ॲज अ एम्प्लॉई जरी असलो तरी मी माझी कंपनी म्हणून मीच काम केलं. येस. आणि हे अद्वैत माइंड वेल्थ अकॅडमी जे आहेत, ही सुद्धा कंपनी माझी स्वतःची एस्टॅब्लिश्ड आहे, त्यामुळे काही प्रश्नच नाहीये. तर तिथं जर तसं काम केलं तर त्या दुपटीने इथं मी काम करणार आहे. आणि दोन्ही कंपनी माझ्यासाठी सेम आहे. असं नाही की स्टार असू दे किंवा दुसरी असू द्या. बरोबर आहे. हा एक्सपिरियन्स हा येतच असतो. सर, मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की जेव्हा आपण सुरुवात केली जशी पॉडकास्टमध्ये की अंतर्मन बाह्यमन, ही कन्सेप्ट काय आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी इंटर रिलेट होऊन कशा वर्क करतात, म्हणजे दोन्ही जे मनं आहेत आपली हे कसं वर्क करतात दोन्ही. आता आपण बऱ्याचदा असं ऐकतो की कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड वगैरे आपण असं, आणि एक फार फेमस किताब आहे, म्हणजे एक बुक आहे जोसेफ मर्फी यांचं, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. हो. तर या लोकांनी त्यामध्ये मांडले की बाबा हे कसं वर्क करतं, याचे इम्पॅक्ट कसे उमटतात लाईफमध्ये. पण त्यांनी आधी सांगितलं की एनर्जी फ्लोज वेअर इंटेन्शन गोज. म्हणजे जसं कृष्ण सांगतात अर्जुनाला की पार्थ तुम्हारा ध्यान जहाँ जहाँ जाएगा वही ऊर्जा प्रवाहित होगी. तर मला काय म्हणायचं आहे की मी तुम्हाला सांगितलं पंचकोश, त्यामध्ये तिसरं आहे माइंड, थर्ड वन माइंड आहे. त्याच्या आधी तर तुमचं एनर्जी आहे, प्राण. तर एनर्जी काय सांगते, इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड ट्रूथ अबाउट युनिवर्स यू हॅव टू थिंक इन टर्म ऑफ व्हायब्रेशन, एनर्जी अँड फ्रिक्वेन्सीज. निकोला टेस्ला थेरी आहे. तर तुम्ही ब्रह्मांडीय तत्व आहात, तुमच्यामध्ये इन्फायनाईट पॉसिबिलिटीज आहेत. त्या तुम्हाला जर का आईवडिलांकडून ज्ञान संस्कार या माध्यमातून मिळाल्या तर तुमच्यासाठी तुम्ही बियॉन्ड माइंड जाऊ शकता. कारण की आपलं एक स्लोगन आहे आपल्या कंपनीचं की 100% स्पिरिच्युअल लाईफ, 100% मटेरियल लाईफ. जसं की आता आपण भारतीय आहोत, आपल्यामध्ये अध्यात्म रक्तामध्ये आहे, आपल्या नसानसामध्ये आहे. तर त्यामध्ये जर आपण नीट परीक्षण केलं तर जे देवके देव महादेव आहेत त्यांना पत्नी आहे, त्यांना मुलगा देखील आहे, त्यांना मुलगी देखील आहे. तर याचा अर्थ कसा आहे की बाबा संसारामध्ये राहून तुम्ही प्रपंचामध्ये राहून सुद्धा परमेश्वर प्राप्त करू शकता. याकरता तुम्हाला घर दार परिवार सोडायची गरज नाही, कुठं 7 समुद्रा पार पलीकडे जायची गरज नाही. यू हॅव टू थिंक इन टर्म विथ एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन, देन यू विल अंडरस्टँड द जर्नी ऑफ लाईफ. मी आता पुस्तकाचं जे नाव घेतलं ते वाचलं आहे ॲक्च्युली, पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. तर त्याच्यामध्ये एक सुरुवातच अशी आहे की त्यांच्याकडे काही, म्हणजे त्यांनी सांगितलं एक असा डॉक्टर होता US कुठेतरी, आणि ते पेशंट्स यायचे, कॅन्सरवाले पेशंट्स यायचे. आणि तो डॉक्टर गोळ्या औषधं द्यायचा नाही, तो एक काठी घेऊन फक्त फिरवायचा असं बॉडीवरून, आणि तो त्यांना म्हणत होता की हील झाले, आणि ऍक्च्युअली ते हील पण झाले. तर मग
तो निष्कर्ष असा होता की त्यांनी त्यांच्या त्या डॉक्टर जो कोण होता त्यांनी त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फीड केलं की बाबा मी काठी फिरवल्यावरती तो हील होतोय आणि ते ॲक्च्युअल त्यांच्या माइंडनीच ते हील केलं. हां, म्हणजे ही कन्सेप्ट सबकॉन्शियस माइंडची. येस. तर जो आपला सबकॉन्शियस माइंड आहे तर आपल्या भाषेमध्ये त्याला आपण आज्ञाचक्र असं म्हणू शकतो. बरं. असं एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे द सिक्रेट. त्यामध्ये पान नंबर 9 फर्स्ट लाईन आहे, जे तुम्ही तुमच्या मनात पाहता ते तुमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. बरं. तर तुम्ही पाहता म्हणजे काय करता की तुम्ही सूक्ष्म जगाशी कनेक्ट होता, तर तिथे तुमचं आज्ञाचक्र असतं. आता हे जेव्हा आज्ञाचक्र एखाद्या गोष्टीवर जेव्हा फोकस करतं तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, एनर्जी अलाइनमेंट. असं आपण व्हील अलाइनमेंट करतो नाही का, बरं, आपली स्पाइन कॉर्ड अलाइनमेंट करतो आपण जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा. हो. तर काहीतरी विशेष आपण निर्णय घेतोच ना, तर आपण ठरवतो आणि मग तो जो कॉन्शियस माइंड आहे तो काय करतो, तो मेसेज काही ताबडतोब देत नाही सबकॉन्शियसला. तो त्यावर आधी काय करतो, बॅरियर्स काय त्याचे, ह्या खरंच तिथं जाणार आहे का, आधी तो असं चेक करतो. पण जर ती गोष्ट 21 डे क्रॉस करत असेल तर मात्र सबकॉन्शियस म्हणतो यू हॅव टू रजिस्टर इट बिकॉज दिस पर्सन इज जेन्युअन अँड देन सबकॉन्शियस माइंड वर्क स्टार्ट्स. सर 21 दिवसाची कन्सेप्ट खूप पुस्तकांमध्ये वाचली आहे. हां, त्याच्यावर यायचंय मला, कारण की काय नक्की सिक्रेट आहे ते 21 दिवसाचं. याचं खूप सगळे जे आहे ते खूप वैज्ञानिक आहे. बरं. आपण जेव्हा एखाद्या मंदिरात 7 परिक्रमा मारतो स्पिन अराउंड, तर आपण म्हणतो बाबा की 3 दिवस जावा, 4 दिवस जावा, 7 दिवस जावा, XYZ. हे आपली पौराणिक स्ट्रॅटेजी आहे किंवा ट्रॅडिशनल वे आहे. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या मंदिराला परिक्रमा मारता म्हणजे स्पिन अराउंड होता, तर तेव्हा तुमच्या 7 चक्रातली जी एनर्जी आहे ती अशी वर्तुळाकार व्हॉर्टेक्स सारखी अशी शक्तिमानचे जे गाणं आठवतं त्याच्या बघा ते असे पाठीवर त्याच्या एक्झॅक्टली चक्र एक बघा येत जातात. तर मग ते 7 चक्रातला जो काही बॅरियर आहे किंवा जो काही न्यूनगंड आहे किंवा एखादा स्ट्रेस आहे किंवा तो हार्मोन इम्बॅलन्स आहे ना, तर तो त्या पॉझिटिव्हिटीमध्ये आल्यामुळे तो असा इरेज व्हायचा. किती दिवसाची प्रोसेस आहे सर? तर मग यात काय झालं की 7 चक्र इंटू 3 तर 21 झाले. तर 7 त्रिक 21. आता 3 म्हणजे काय, ट्रँगल म्हणजेच काय की लाईफ फोर्स एनर्जीचा तो एक त्रिकोण असतो. बरं. त्याला तो त्रिकोण काय आहे मग, तुमचं इडा नाडी, पिंगला नाडी, सूक्ष्म नाडी. बरं. तर जिथे इंटरसेक्ट करतात तिथं तुमचं सुप्रा मीन्स सबकॉन्शियस. अच्छा. अगेन मी त्यापूर्वी पुन्हा येतो. अगेन बिफोर यू रिअलाइज युअर सबकॉन्शियस माइंड पॉवर, यू रिअलाइज माइंडफुलनेस. अच्छा. बिकॉज असं म्हणतात संकल्प निश्चयती भाग्यम. आमच्या भाषेमध्ये काय की एक इंटेन्शन सेट करा. एखादा विद्यार्थी जेव्हा MBA करतो, जेव्हा नीट करतो, जेव्हा JEE करतो, जेव्हा NDAची एक्झामची तयारी करतो, तो संकल्प घेतो ना की बाबा मला ही परीक्षा द्यायची आहे, मला हा कोर्स करायचा आहे, इतक्या दिवसाचा कोर्स आहे, एवढी असं डेडलाईन आहे, तर तो ते तप करतो आणि त्यालाच काय म्हणतो आपण, कोर्स. तर कोर्स नसून ते तपश्चर्याच आहे ना. तर तपश्चर्यासाठी तुम्ही ठरवता ना, एक मुलगा PCMB घेतोय, एक मुलगा PCM घेतोय, एक मुलगा PCB घेतोय. आता PCMB वाला कन्फ्यूज आहे या केसमध्ये आणि PCM वाला ठाम आहे की आय वॉन्ट टू अचीव CET और JEE. PCB वाला म्हणतो येस आय हॅव टू क्लिअर नीट. तर त्याचं डायरेक्शन ठरलेलं आहे, तो बरोबर त्याचा फोकसला नेतोय. पण PCMB वाला काय म्हणतोय, ठरलं झालं तर ठीक, इंजिनिअरिंग आता आपलं फार्मसी वगैरे जिंदाबाद. याचा अर्थ काय होतो, दुविधा अवस्था. मग इथे सबकॉन्शियस माइंडचं काम थांबतं. बरं. आणि तो स्वतःला काय करतो, विळख्यात अडकून टाकतो आणि मग तिथे हे शास्त्र काम करत नाही. ओके. कारण की याला सायंटिफिक बेस आहे. एनर्जी फ्लोज वेर इंटेन्शन गोज. तर मी पुन्हा काय सांगतो, इंटेन्शन मॅटर्स. मला याच्यावर एक यायचं आहे. आता आपण सबकॉन्शियसवर बोलतोय आणि सगळ्या गोष्टींवर, तर आपण म्हणतो शंकराचा तिसरा डोळा, म्हणजे महादेव असे ध्यानात बसलेले असतात, दोन्ही डोळे बंद असतात आणि तिसरा असा थोडा ॲक्टिव्ह होतो आणि त्यांना सगळं दिसतं. तर आता त्या रिलेटेड मला वाटतं मी तुमच्याच मुलाचाच व्हिडिओ आपण तो नक्की या माध्यमातून प्ले करणार आहोत. क्लिप सर हे करतील, प्रोव्हाइड करतील, तर ती नक्की बघा मंडळी. आणि अतिशय सुंदर क्लिप आहे ती एडिटेड किंवा असं प्लॅन करून केलेली नाही आहे.
तर सर त्याविषयी सांगा की तो थर्ड आय ॲक्टिवेशन ही जी कन्सेप्ट आहे हां ओके. ती साधारण एखाद्या लहान मुलापासून आपण सुरू केली आणि ती जर करायची असेल कोणाला तर ती कशी करायची आणि किती दिवस लागतात ह्या सगळ्या गोष्टीला? ओके. तर आता लक्षात घ्या की आज आपण समाजामध्ये बघतो की मुलं हट्टीपणा करतायत किंवा एखाद्याशी आरोगेंटली बोलतायत किंवा ते जास्त रागिष्ट होत चाललेत. तर याचं कारण काय आहे की त्याचं खानपान आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी आईवडील दोन्ही प्रोफेशनल असतात, त्यामुळे त्यांना वेळ देणं होत नाही. तर या लोकांनी या गोष्टीकडे सतर्कतेनं पाहिलं पाहिजे, कारण की आता हे वाढत जाणार. तर या केसमध्ये आम्ही काय शिकवतो की माइंडफुलनेस विथ मेडिटेशन, म्हणजे सजगता आणि ध्यान, किंवा हे भिन्न भिन्न आहे का, तर सुरुवातीला भिन्न भिन्न वाटतं पण ते एकत्र येतं. मग या मुलांचं काय असतं की यांची ऊर्जा खूप असते, यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते आणि या मुलांमध्ये त्या ऊर्जेला चॅनलाइज करण्याकरता फक्त काय असतं माध्यम, स्टडी किंवा खेळणे. म्हणजे एखादा मुलं खेळतो, एखादा क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, एखादा चेस खेळतो, मग त्या ऊर्जेला कुठंतरी लावावं लागेल, अप्लाय करावं लागेल, बरोबर ना. आता तुमच्याकडे पॉवर खूप आहे, कुठं त्याला आउटलेट पाहिजे ना. आता ती एक्झॉस्ट व्हायला लागली तर कुठंतरी ती विध्वंस करणार आहे. तर मग आम्ही काय करतो या केसमध्ये की जी मुलं 5 वर्षापासून 16 वर्षापर्यंत आहेत, ज्यांना भविष्यामध्ये नीट द्यायची आहे, JEE द्यायची आहे, NDA करायचं आहे, नंतर त्यांना MPSC UPSCमध्ये रस आहे, किंवा आईवडील IAS आहेत, IPS आहेत, किंवा मोठ्या इन्कम टॅक्सच्या डिपार्टमेंटला ऑफिसर आहेत, तर ही जी मंडळी आहेत, तर या मंडळींच्या मुलांना व सर्वच मुलांना जे काही समाजामध्ये आहेत त्यांना आम्ही एक कोर्स घेतो, त्याचं नाव आहे सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट. सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट म्हणजेच आपल्या भाषेमध्ये काय की आपले जे सेन्स आहेत हो त्या सेन्सच्या माध्यमातून आपल्या ॲकॅडमिकमध्ये, स्पोर्ट्समध्ये आपण कशी इम्प्रूव्हमेंट करू शकतो. तर यामध्ये काय होतं की आपण आज बघतोय समाजामध्ये की प्रज्ञानंदा जो मुलगा आहे, जो वर्ल्ड चेस चॅम्पियन आहे, आता मॅग्नुस पण झाला मागच्या वर्षी, तो वर्ल्ड चेस चॅम्पियन आहे. नंतर एक अमेरिकेचा नागरिक आहे मॅग्नुस कार्लसेन, तो 5 वेळा वर्ल्ड चॅम्पियन आहे. अजून काही मुलं गुजरातमधली आहेत 2-3, त्यांचं नाव मला आठवत नाही आता, आणि एक मुलगी आहे वैभवी, तर ती सुद्धा या रेसमध्ये आहे. तर या मुलांमध्ये काय आहे की त्यांनी त्यांचे जे 2 ग्लँड आहेत, पिनियल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, हे जेव्हा ॲक्टिव्ह झाल्या तेव्हा तुम्ही म्हटल्याप्रमाणे की शंकराचा डोळा जसा आहे तसा त्यांना इथून प्रकाश दिसतो. बर. तर आता ही काही अशी गोष्ट नाही की जादू वगैरे आहे, हे प्युअर सायन्स आहे. कारण का की ती लोक त्या एनर्जीमध्ये जाऊन त्याला मर्ज होतात. ओके. आणि त्यांना त्या गोष्टीचं जे काही ज्ञान आहे ते सेन्समधनं मिळतं. बर. तुम्हाला म्हणता ना किंवा मोगरा आहे, सुंदर सुगंध येतोय, ओके, का म्हणता, सेन्स ॲक्टिव्हेट आहे ना. मग अगदी त्याप्रमाणे ती मुलं डोळे जरी बंद असतील तरी पण ती चेस खेळतात. आता ह्या त्या 3 मूर्ती आहेत, प्रज्ञानंदा, मॅग्नुस आणि गुकेश डी. ओके. आता माझा जो मुलगा आहे सोहम, तो सुद्धा यांच्यासारखंच खेळतो, अगदी तसंच्या तसंच, सेम टू सेम. आता हे 3 लोक जे आहेत ती जगविख्यात प्रसिद्ध आहेत. आता माझा जो मुलगा आहे सोहम, आता सरांच्या मुलांना मी ट्रेनिंग देतोय, चालू आहे. तर आमचा उद्देश काय आहे माहिती आहे का की डोळे बंद करून तुम्हाला येणं हे आमचा उद्देश नाही आहे. आमचा उद्देश काय आहे माहिती आहे का की जसं छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावर राज्याभिषेक होण्यापूर्वी हत्तीला नेऊन ठेवलं होतं. बर. आणि ते रायगडावर ते हत्ती पाहून सर्व जे काही म्हणतात ना पाहुणे मंडळी, ती हँग झाली की इथं एवढ्याशा पायवाटेमधनं इतका मोठा हत्ती कसा आला असेल. म्हणजे आश्चर्यच आहे नाही, आबजुबा आहे. एक इंग्रज उठला आणि म्हणला, महाराज मला तुमच्याकडनं एक जाणून घ्यायचं आहे. महाराज म्हणाले ठीक आहे बोला. म्हणले बा मला फार असा तुमच्याकडे क्रेन नाही, हेलिकॉप्टर नाही, काय कसं काय आला असं हो इथे. ते म्हणले अरे एकदम सोपं आहे राव, त्या हत्ती जेव्हा लहान होता ना याला डोलीमध्ये घालून आम्ही इथं आणलेलं आहे. तर तात्पर्य सांगायचं काय आहे की आपलं जे ज्ञान आहे किंवा आपलं जे काही फिलॉसॉफी आपल्या राज्यांची किंवा आपल्या इतिहासकारांची, हे कुठं अप्लाय होते आहे, परदेशात. इथं काय चाललंय, इथं जे चाललंय तुम्हाला माहिती आहे. पण माझा तोच प्रश्न आहे परत की ह्या प्रोसेसला किती दिवस लागणार. हां सांगतो. जर एखाद्या लहान मुलाला
तुमच्याकडं जर कोणी पॅरेंट्स आले हां आणि म्हणले की नाही आम्हाला हे सगळं थर्ड आय ॲक्टिव्हेशन किंवा हां माइंडफुलनेस किंवा हे करायचं किंवा सर तुम्ही सांगू शकता हां. की किती वेळ लागू शकतो किंवा काय? यासाठी अराउंड आमचा 6 वीकचा कोर्स आहे. बर. तर तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये येऊन सुद्धा करू शकता. हम्म. कारण का हे स्वतः म्हणजे सरांनी सांगितलं तर सर जेव्हा सुरुवातीला आले होते त्यावेळेस त्यांचा मुलगा बरोबर होता आणि हे जे म्हणतात ना चेस खेळला तर माझ्याबरोबर चेस खेळ बर. आणि चेस सुद्धा मी खेळल्यानंतर मला विचार करावा लागायचा की अरे पुढची मूव काय टाकू, काय करू म्हणून. तेवढं फास्ट खेळायचा. म्हणजे मी मूव टाकायचो आणि हा मूव कळालं. आणि म्हणलं ह्याला डिस्टर्ब का खरं मी बघायला लागलो डायग्राम खरं दिसत पण लिटरली त्याला दिसत नव्हतं काही असं मी बघितलं सुद्धा Okay. नाहीये. खरंच थर्ड आय ऍक्टिव्हेशन त्याचं आहे. सो हे जे आहेत ह्याला तुमच्या त्या मुलाच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. हम्म. पण 6 वीक मध्ये 100% त्याचं ऍक्टिव्हेशन होतं. पण त्याला तेवढं कॉन्सन्ट्रेशन, त्याला तेवढं डेडिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात. आई वडिलांना त्यांनी थोडंसं त्याला अलिप्त करणं गरजेचं आहे, आम्हाला सोडणं गरजेचं आहे. नाहीतर काही मुलं असे असतात ना ते आई वडिलांशिवाय राहतच नाहीत. मग त्यांना आम्ही किती जरी ट्रेन केलं तरी ते आई वडिलांकडे जाणार. तर त्यांना सांगणं गरजेचं आहे की जसं शाळेमध्ये पाठवतात तसं आमच्या शाळेमध्ये पाठवा, अद्वैत माइंड वेल्थ मध्ये. आम्ही त्यांना मग ह्या कोर्सच्या काळामध्ये असं व्हायला नाही पाहिजे ना की आता इथं येऊन ट्रेनिंग घेऊन गेला आणि घरी मोबाईल घेऊन बसलाय तर त्याचा उपयोग होणार नाही ना कदाचित. नाही आता यामध्ये तुम्हाला सांगतो तुम्ही प्रश्न मग विचारला होता की अंतर्मन बाह्यमन. हो बरोबर. तर लहान मुलांसाठी हे अंतर्मन बाह्यमन ह्या 2 ज्या गोष्टी आहेत ना हे फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. का माहिती का? अंतर्मन काय सांगतं माहिती का? तुमच्या हित जपतं, तुम्हाला काय केलं पाहिजे. बाह्यमन काय सांगतं की माझा हा मित्र आहे, आपण इथं पिझ्झा खाऊ, बर्गर खाऊ, या सगळ्या गोष्टी करू. अंतर्मनाला आम्ही जेव्हा मेडिटेशन शिकवतो, मेडिटेशन सांगतो, त्या मेडिटेशन मध्ये सांगतो अरे हा पिझ्झा तुझ्या शरीरासाठी चांगला नाहीये, बर्गर हा तुझ्या शरीरासाठी चांगला नाहीये, तुला चांगलंच खाल्लं पाहिजे. कारण का असं म्हणतात ना हिंदीमध्ये की जैसा आपका अन्न वैसा आपका मन, बरोबर की नाही. जर त्याला सांगितलं अरे पिझ्झा बर्गर खाऊन तर तुझं ब्रेन डेव्हलप होणार असेल तर तू पिझ्झा बर्गर खा. जर ग्रीन व्हेजिटेबल खाऊन जर तुझं ब्रेन जर शार्प होणार असेल तर तू ते कर. म्हणजे आम्ही जे इथं शिकवतो हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. आई वडील सुद्धा सांगणार नाहीत, पॅरेंट्स सुद्धा सांगणार नाही, इव्हन दो स्कूल टीचर पण सांगणार नाही. कारण का मेडिटेशन हा पार्ट जो आहे ना आपल्या भारतामध्ये शिकवला जात नाही प्रॉपरली. बाहेर देशामध्ये जर तुम्ही बघितलं, जापानमध्ये हॉस्पिटल्स पेक्षा मेडिटेशन सेंटर जास्त आहेत. आपल्याकडे भारतामध्ये दुर्दैव आहे की मंदिरं कमी आहेत आणि हॉस्पिटल जास्त आहेत. म्हणजे मी सध्या एका ठिकाणी बघितलं की एका पर्सननी ते मंदिर टाकणार होता, ते मंदिर कॅन्सल करून त्याला हॉस्पिटल टाकायची परमिशन दिली. हॉस्पिटल्स मध्ये सर आता बऱ्यापैकी जागा असते. कॉन्ट्रोवर्सी विषय आहे हा, कॉन्ट्रोवर्सी आहे, आम्हाला जायचं नाहीये. पण सांगायचं काय आहे की हॉस्पिटल्स पेक्षा आपल्याला शांती गरजेचं आहे आणि शांती तुम्हाला मंदिरामध्ये भेटू शकते, मेडिटेशन सेंटरमध्ये भेटू शकते. तर आपल्याला हॉस्पिटल्स पाहिजेलच आहेत, पण त्याच्याबरोबर आपल्याला मन शांत करण्यासाठी आपल्याला मेडिटेशन सेंटर्स पाहिजे. आता सर ॲक्च्युली सगळं कमर्शियल झालेत खूप सगळेच जण. तर याला एक म्हणजे मला जेन्युइन असं सोल्युशन वाटतं की जे हॉस्पिटल्स आहेत ऑलरेडी त्यांचे एरियाज वगैरे बरेच असतात. म्हणजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणले की एखादा हॉल ॲज अ मेडिटेशन हॉल किंवा युनिट म्हणून ठेवलं आणि तुमच्यासारखे जे पुढे येऊन काम करणारे लोक आहेत त्यांच्याशी यांनी जर काही टायअप केलं आणि करू शकले तर ते खूप हेल्पफुल राहील. आणि आपल्याला त्याच्यासाठी वेगळी जागा शोधून ह्या गोष्टी करायची गरज नाही पडणार. बरोबर. असं ह्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही कधीही मी आतापर्यंत 2015 पासून ते 2025 पर्यंत ह्या गेल्या 10 वर्षामध्ये मी कमीत कमी 15 ते 20 देश फिरलोय. प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक देशाच्या एअरपोर्टला जातो. इव्हन दो तुम्ही मुंबईला जावा, दिल्लीला जावा किंवा जापानला जावा, कोणत्या पण देशाच्या एअरपोर्टमध्ये जावा, एअरपोर्टमध्ये कंपल्सरी एक प्रेयर रूम असते. एअरपोर्टमध्ये प्रेयर रूम कशासाठी असते लोकांना माहितच नाही. प्रेयर रूम म्हणजे तुम्हाला वेळ आहे 2 तास तर थोडा अर्धा तास जाऊन तुम्ही मेडिटेशन करा. हे कोण तिथं मी आतमध्ये जाऊन बघितलं तर आतमध्ये कोणच नाहीये.
पण रेस्टॉरंट मध्ये गर्दी भरलेली आहे. भरलेली तो लाईन लावून आहे. मेडिटेशन सेंटर मध्ये, प्रेयर रूम मध्ये 0 हा प्रकार आहे. म्हणजे आपल्याला हे actually खूप जागरूक दुर्दैव करणं आहे. गरजेचं आहे. दुर्दैवच म्हणता येईल याचं. दुर्दैव आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमधून याचा उगम झालेला आहे. मेडिटेशन म्हणा, या सगळ्या गोष्टी. आणि आज आपल्या हॉस्पिटल्समध्ये म्हणा किंवा एअरपोर्ट्समध्ये जसं तुम्ही म्हणले, या कुठल्याच गोष्टी आज आपल्याला बघायला मिळत नाही. स्मोकिंग झोन आहे, हो, 100%. पण मेडिटेशन झोन नाही आहे. मेडिटेशन झोन नाही. असं आहे. एअरपोर्ट मध्ये आहेत ना मेडिटेशन झोन, पण अच्छा. तिथं कोण जात नाही ना. तर असं एकंदरीत आहे. तर सर मला जो आता तुम्ही अद्वैत माइंड वेल्थ अकॅडमी जी आहे सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये आता असं काही आहे का की लहान मुलंच आली पाहिजेत, किंवा मग जर मोठ्यांना यायचं झालं किंवा मग तुमच्या बिझनेसला ॲज अ जॉईन म्हणून करायचं झालं तर त्यासाठी काही पाथ आहे का? कारण की सर नक्कीच कुठलंच आपण एखादं क्षेत्र म्हणू किंवा एखादं तयार करायचं असेल, कुठल्या पॉलिटिकल जरी पक्ष असला तरी त्याला पाठबळ लागतं लोकांचं. तर त्याच्यासाठी तुमचा काही रोडमॅप तयार आहे का सर? आणि एखाद्याला सुरू करायचं असेल तर किती पैशामध्ये, त्याला इन्व्हेस्टमेंट किती आहे, काय त्याचा थोडा एक आउटलाईन दिली तर बरं होईल. बेसिकली काय माहिती का, आता जसं एखाद्या मुलीचं लग्न जमत नाही तर ते कुंडली बघतात. बर. तर आम्ही सांगतो की ऑरा चेक करा. बर. तसंच आम्ही आता कॉर्पोरेट्स मध्ये सुद्धा आम्ही सांगितलंय की तुमच्याकडे एम्प्लॉई काम करत नाहीये, तर एम्प्लॉई काम करत नाही त्याच्या मागं कारण आहेत 3. बर. एक तर तो माइंडनी स्टेबल नाहीये, बरोबर. दुसरं त्याचा कॉन्फिडन्स नाहीये. तिसरं तो लोकांना सांगतोय ते लोकांना पटत नाही. का पटत नाही? कारण का एनर्जी निगेटिव्ह. सो त्यामध्ये आपले जे शरीर जे सांगितले की 7 चक्र आहे, तर 7 चक्रामध्ये 3 चक्र इम्पॉर्टंट आहे. एक जे पहिलं चक्र आहे ते आपलं आहे मूलाधार चक्र. तर मूलाधार चक्र हे तुमचं सांगतं की मूल आधार हे बेस आहे, हे स्ट्रॉंग जर असेल तुमचं, ओके, तर डेफिनेटली तो माणूस स्टेबल राहतो. तिसरं जे चक्र आहे म्हणजे इम्पॉर्टंट मधलं, त्याला मणिपूर चक्र म्हणतात. ते मणिपूर चक्रामध्ये कळतं की तुमचा कॉन्फिडन्स किती आहे हे त्यात कळतं. आणि नंतरचं एक चक्र आहे जे आपलं कंठमध्ये आहे, त्याला विशुद्धी चक्र म्हणतो. जर विशुद्धी चक्र जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुम्ही जे बोलाल ते सत्य होणार आहे. जर कस्टमरला एखादं, बरंच काय होतं की एखाद्या कंपनीमध्ये 2 एम्प्लॉई असतात किंवा 10 एम्प्लॉई असतात मार्केटिंगमध्ये, आणि त्यातले 3-4 लोकच कायम टॉप करत असतात. का टॉप करत असतात? कारण का त्यांचं विशुद्धी चक्र जे आहे ना हे ऍक्टिव्ह असतं. बाकीचे लोक का करत नाहीत? बाकीचे लोक गॉसिपिंग मध्ये जास्त इंटरेस्टिंग असतं की बाबा ह्यांचं काय झालं, त्याचं काय झालं, त्या रेटाला काय मागच्या महिन्यात केलं होतं, आता त्याचा क्लायंट बेस भरपूर आहे. असं नाहीये. ही एनर्जी आहे. एनर्जी तुमची पॉझिटिव्ह असेल तर डेफिनेटली तुमचा ऑरा हा पॉझिटिव्ह राहणार आहे. म्हणून आम्ही कॉर्पोरेटसाठी आता आम्ही नवीन एक कन्सेप्ट आणतोय की आम्ही सांगणार आहे की तुमचे एम्प्लॉईचा ऑरा स्कॅन करून घ्या, जे स्पेशली मार्केटिंगमध्ये आहेत ते लोक. तर त्यांचा ऑरा स्कॅन तुम्ही करून घेतला तर तुम्हाला त्या एम्प्लॉईचं स्ट्रेंथ कळेल, विकनेस कळेल, कुठे त्यांनी काम केलं पाहिजे हे कळेल. आणि हे जर कळालं तर नेक्स्ट टाइम असं होऊ शकतं की एखादा HR पहिल्यांदा आम्हाला बोलून घेईल की बाबा या माणसाचा ऑरा स्कॅन करून दे, हा मला ह्याचं विकनेस स्ट्रेंथ काय सांग. कारण का असं शरीराकडे बघून डॉक्टर असं सांगू शकत नाही हा कोणता त्याला आजार आहे, तो पण म्हणणार स्कॅन कर, राईट. सो आम्ही सुद्धा तेच म्हणणार की आम्ही त्याला कसं सांगू की हा माणूस एम्प्लॉई तुमच्याकडे काम करेल न करेल, आता ऑरा स्कॅन याला काय सर स्केल असते का अशी? म्हणजे आता वीक आहे एखाद्याचा, मीडियम आहे एखादा, हाय, असं काय 1 to 10 स्केल असते का? कसं मेजर होतं हे? ह्याची रेंज जी आहे ना ही फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे 0 म्हणजे लो, 100% म्हणजे हाय. ओके. सो हे जसं आपली रेंज आहे तसं पर्सेंटेज मध्ये ते कळतं की 100पर्यंत जर जात असेल, म्हणजे बऱ्याच जणांना मी स्कॅन केलं, म्हणजे माझं स्वतःच 3 वेळेस मी ऑरा स्कॅन केलाय. फर्स्ट टाइम ऑरा स्कॅन केला कम्प्लीट वीक होता. सेकंड टाइम केला मागच्या 2 महिन्यापूर्वी, तो सेम आता रिपीट केला, तो सेम टू सेम आहे. सगळे चक्र जे आहेत ना हे सगळे ऍक्टिव्हेटेड आहेत. ओके. तर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही दाखवू पण शकतो. तर मला सुद्धा वाटत नव्हतं की अरे हे कसं, पण हे बोलण्यामधून नाही बिझनेस मधूनच कळतं. कारण का माझा जो 3 महिन्यातला बिझनेस बघा तर मला लोकांना जास्त कन्व्हिन्स करावं लागत नाही. हा मग लोकांना फक्त सांगतो की हा बिझनेस आहे हे या, तर लोक पटापट येत आहेत. तर तुमची एनर्जी चेंज झाली ना की ऑटोमॅटिकली तुमचा बिझनेस हा चेंज होणार आहे. तुम्ही जर पॉझिटिव्ह लोकांबरोबर बोलले तर त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट येणार आहे. तुम्ही जर निगेटिव्ह लोकांबरोबर बोलले तर लोक ऍक्सेप्ट नाही करणार आहे. कारण का लोकांना लगेच कळत आहे की बाबा आजकालचे लोक खूप हुशार आहेत की तुमच्या चेहऱ्याच्या हावावरून किंवा तुम्ही कसं बोलताय
पॉझिटिव्हली बोलताय, निगेटिव्हली बोलताय, ह्या सगळ्या गोष्टी लोक ऑब्झर्व करत असतात. आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला जर कळाल्या तर तो कस्टमर किंवा तो एम्प्लॉई हा लॉंग टर्म त्या कंपनीमध्ये राहू शकतो, टिकू शकतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर काय तुमचं काय थॉट्स? आता सरांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं जो आम्ही तुम्ही प्रश्न विचारला तर त्याबद्दल सरांनी एक मॉडेल बनवलेलं आहे. तर ते मॉडेल सर तुम्हाला सांगतील. अच्छा, सांगा सर. बेसिकली काय आहे, आता मी गेल्या 18 वर्षाला फायनान्शियल प्लॅनिंग, इन्शुरन्स या सेक्टरमध्ये आहे. तर आमचे जे 10,000 क्लायंट आमचे ऑलरेडी झालेले आहेत थ्रू 250+ ॲडवायझर थ्रू. आमचं आता नेक्स्ट मिशन आहे की आम्हाला 1 लाख लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे जी जंप होती 10,000 क्लायंट करायला आम्हाला जवळपास धरू शकतं की 18 वर्ष लागले. तर पुढच्या 2 वर्षामध्ये आम्ही 10,000वरून 1 लाखापर्यंत पोहोचू. तर यासाठी मी मॉडेल डेव्हलप केलं आहे. आम्हाला 1152 लोक पाहिजे. 1152 का पाहिजे? कारण का आम्हाला आपल्याकडे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघ आहेत. हो, महाराष्ट्रामध्ये. बरोबर सर 288 मतदारसंघामध्ये प्रत्येकी आम्हाला 4 असोसिएट पाहिजे जे माइंड वेल्थ असोसिएट म्हणून काम करतील. माइंड अँड वेल्थ असोसिएट म्हणून जे असोसिएट जे काम करणार आहेत हे पहिल्यांदा त्या कस्टमरचा ऑरा स्कॅन करून घेतील आणि त्याला पॉझिटिव्हली सांगतील. पण त्यासाठी पहिला 1150 लोकांचा ऑरा स्कॅन तुम्हाला करावा लागेल. येस, पहिल्यांदा आमचे जे लोक आमच्याकडे येणार असं आहे की त्याचं फीज आहे, कारण का नथिंग इज फ्री इन दिस वर्ल्ड. येस ना, ते आहे. सो 2,500 रुपये आम्ही त्यांना चार्ज करणार. ऍक्च्युली फार नेग्लिजिबल आहे. हो, खूप कमी. 2,500 रुपयामध्ये कोणताही बिझनेस तुम्ही चालू करू शकत नाही. आणि यामध्ये पॉसिबिलिटी आहे की तुम्ही वर्षभरात लाख रुपये कमवू शकता, वर्षभरात लाखो रुपये प्लस कमवू शकता. ज्याला काही नॉलेज नाही ते सुद्धा आमच्याकडे काम करू शकतात. कारण का आम्ही ट्रेनिंगच तेवढं बनवणार आहे, त्याला पॉवरफुल तेवढं बनणार आहे. कारण का या इंडस्ट्रीमध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. एक तामसिक लोक आहेत आणि एक तामसिक लोक आहेत आणि दुसरे जे आहेत सात्विक लोक आहेत. तर सात्विक लोक फार कमी आहेत. म्हणजे जे व्हेजिटेरियन लोक आहेत ना ते फार कमी आहेत. नॉन व्हेजिटेरियन लोक, नॉनव्हेज हॉटेल्स हे खूप जास्त आहेत. तर आमचा पर्पज आहे की त्या पर्सननी जास्त करून सात्विक मार्गाकडे यावं. का सात्विक मार्ग आहे? कारण का तुम्ही चेक करा, जे ऋषीमुनी आहेत किंवा जे संत आहेत किंवा आमचे, मी स्वतः जैन आहेत, आमचे महाराज जे आहेत, जे 70 वर्षापर्यंत अक्षरशः कुठल्याही आजाराविना जगतात. का? तर ते सात्विक जेवण करतात, एक टाइम जेवण करणार, सगळ्या गोष्टी करणार. तर आमच्याकडे जे लोक येणार आहेत आम्ही त्यावरती 2 गोष्टीवर काम करणार आहे. एक म्हणजे त्यांचं माइंड, दुसरं म्हणजे वेल्थ, आणि प्लस त्यांचं खानपान, लाईफस्टाईल कसे असलं पाहिजे, तुम्ही काय खाता, काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यावर काम करणार आहे. सो हा जो असोसिएट असणार आहे ना, हा कुठल्याही इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये असा असोसिएट नसेल की जो आम्ही दोन्ही गोष्टीचं काम करतोय. माइंडवरती पण काम करणार आहे आणि वेल्थवर काम करणार आहे. माइंड अँड वेल्थ हे दोन्ही अलाइन झालं तर तुमची वेल्थ ही ग्रो होणार आहे. आणि वेल्थ ग्रो होण्याचं कारण एकच आहे की तुमचं माइंड अलाइन होणं गरजेचं आहे. राईट. यामध्ये आम्ही एक ॲप डेव्हलप केलेलं आहे. तर ते आपल्या प्ले स्टोअरवर आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. यामध्ये जो काही सोल्युशनचा भाग आहे आणि जो ऑरा स्कॅनिंग तुम्हाला करून मिळेल त्याचा जो रिपोर्ट मिळणार आहे आणि त्याच्यावर ज्या ज्या गोष्टी त्रुटी आहेत किंवा तिथे काही बिघाड आहे किंवा त्या एनर्जी फ्रिक्वेन्सी कमी आहे, तर त्याच्यासाठी आम्ही काय केलं आहे की त्या प्रत्येक चक्राचं त्यामध्ये विश्लेषण, त्याच्यावरची उपाय, वैज्ञानिक संकल्पनेतनं त्या पूर्ण डेव्हलप केलं आहे सोल्युशनच्या माध्यमात. म्हणजे त्या व्यक्तीला तो डाउनलोड झाल्यानंतर तो 1 वर्षभर त्याला सोबत ठेवू शकतो, अगदी खिशात सुद्धा. आणि तो जिथे कुठे असेल, म्हणजे समजा तो आता घराबाहेर जरी असेल तरी तो फोन काढून इझिली प्लग अँड प्ले तो करू शकतो. म्हणजे त्याला असं काही बंधन नाही की बाबा तू घराबाहेर आहेस म्हणजे तू करू शकत नाही, असं काही नाही. तर त्याची पूर्ण व्यवस्था की जो स्वतःला कमिटमेंट जर त्याने दिली तर तो वर्षभरामध्ये, मी म्हणतो, तो 1000 पटीने बदलू शकतो. तर आम्ही त्याचं सर्व सोल्युशन जे आहे दिलेलं आहे ते आमच्या ॲपमध्ये आहे की जेणेकरून त्याला कोणतीही अडचण भविष्यात जाणवू नये. आणि त्याच्या आधी त्याचा ऑनलाईन, ऑफलाईन या माध्यमातून ट्रेनिंगसुद्धा होणार आहे. कारण तो सक्षम झाला तरच तोच पुढं सांगेल ना की मी कसं सक्षम झालो. तर मग म्हणतात ना की स्वानुभव. तर आधी स्वतःवर प्रयोग करा
नंतर ते दुसऱ्या राऊंड करूया. तर आता आम्ही स्वतःवर तर आम्ही केलेत. आम्हाला त्यामध्ये सर्वांना 18 वर्षाचा अनुभव आहे फायनान्स इंडस्ट्रीमध्ये, इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये. आणि आता मला माइंडफुलनेसमध्ये 12-13 वर्षाचा अनुभव आहे. मी आजपर्यंत 12,000 विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीचं ज्ञान दिलं आहे, ज्यामध्ये वय वर्ष 5 पासून ते 30 पर्यंतची मुलं आहेत. नंतर त्यात CBSE बॅकग्राऊंडची मुलं आहेत, नंतर IB बॅकग्राऊंडची मुलं आहेत. ओके. नंतर त्यामध्ये काही नीटवाली मुलं आहेत, काही JEE वाली पण आहेत, काही फार्मासिस्ट जे फार्मसी करतायत ते आहेत, काही इंजिनिअरिंगवाली आहेत, काही पॉलिटेक्निकवाली आहेत. तर या सर्वांवर मी याच्यावर काम केलेलं आहे. आणि त्यातनं आम्हाला लक्षात आलं की तुमचं संकल्प डिसाईड जर नसेल झाला तर मात्र लाईफ आहे ना चपराक मारते. म्हणून आम्ही आधी सांगतो की एनर्जी को अगर समझ गए तो लाईफ समझ गए. आणि मी पुन्हा सांगतो की ज्याला 7 चक्र समजली त्याला जीवनाचा प्रवास समजला. नाहीतर चौकात गाडी उभी आहे, ईस्टला जाऊ का वेस्टला जाऊ, साऊथला जाऊ का नॉर्थला जाऊ, जर असं चालू असेल तर एक दिवस असा येईल की जीवन संपलेलं असेल. बीत रहा वो समय नहीं, तुम्हारा जीवन है, इसलिए हम तुम्हें जगाने आए हैं, अभी जाग जाओ. अब नहीं जागोगे तो फिर कभी भी नहीं जागोगे. आणि याचं मी तुम्हाला एक पौराणिक कथेच्या माध्यमातून सांगतो की एक पिढी जेव्हा ध्यान करते तेव्हा पुढच्या 6 पिढ्या आपोआप ध्यान करतात. कारण की हे DNA ट्रान्सफॉर्मेशन आहे. यालाच बायोलॉजी म्हणतात, बायोलॉजिकल आयडेंटिटी. थोडक्यात काय, जीन्स. तर जेव्हा तुम्ही पालक म्हणून रूट आहे तुम्ही, तर तुमची मुलं तुमचं फ्रूट आहे. जर रूट चांगला असेल तर तुमचं फ्रूट लाजवाब आहे. म्हणतात ना, सहज पिके सो मिठा. अगदी त्याप्रमाणे तुम्हाला आता तुमच्या मुलांवर संस्कार करायची वेळ आलेली आहे, स्वतःच्या औरावर काम करायची वेळ आलेली आहे आणि स्वतःला एका अनंत विश्वाच्या शक्तीसोबत जोडण्याची वेळ आलेली आहे, जे तुमच्यासह संपूर्ण विश्वाचं पालनपोषण करण्यास सज्ज आहे. आणि त्या गोष्टी जर तुम्ही ह्या थोड्याशा क्षणभंगूर मजेसाठी दुर्लक्ष करत असाल तर मात्र तुम्ही अपराधी आहात. तर माझं एकच सांगणं आहे की या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीमध्ये सामील व्हा. ही एक चळवळ आहे, ही एक मुवमेंट आहे. हे भारतासह संपूर्ण विश्वात कार्य करणारी प्रणाली आहे, जे आमच्या अविनाश सरांनी डिझाईन केलेली आहे. वेल प्रूफ आहे. मी स्वतः सांगतो, विथ सायन्स बियॉन्ड सायन्स. आमचे गुरु पण सांगतात की तुमको लगता है कि सब कुछ सही चल रहा है, तुम्हारे ज्ञान के अनुसार सब कुछ सही चल रहा है, लेकिन जब चेतना जागती है तब समझ में आता है नहीं, कुछ तो गलती हुई है. अगर इस गलती को सुधारना चाहते हो तो अपने औरा को सुधारो, अपने विचारों को दुरुस्त करो, अपने आने वाली पीढ़ी को ज्ञान दो, संस्कार दो, तभी जाके ये भारत वापस विश्वगुरु बनेगा, वरना ये खैली पुलाव में जाएगा. ऐसा कहते हुए थोड़ा मतलब अच्छा नहीं लग रहा है, लेकिन वास्तव स्वीकारणं पण गरजेचं आहे. कारण वास्तव जेव्हा नाचायला लागेल थुई थुई डोक्यावर तेव्हा वेळ निघून गेली असेल. आणि हे आपल्याला होऊ द्यायचं नाही. आज आपल्या भारतातली मंडळी बाहेर देशात जाऊन पंतप्रधान होत आहेत, तिथले नगरसेवक होत आहेत, तिथले आमदार होत आहेत, तिथले CEO होत आहेत. असे कितीतरी एक्झाम्पल आहेत. सत्ता नडेला जी आहेत, नंतर सुंदर पिचाई जी आहेत, ऋषी सनक आहेत. हे मंडळी काय अतिशय आध्यात्मिक आहेत. आणि त्यांनी जो संकल्प घेतला की नाही आपले करायचे, त्यांनी करून दाखवले. अगदी त्याचप्रमाणे मी सांगितलं की हे जे अध्यात्म आणि हे जे विज्ञान आहे याचा संगम करून जीवन जगण्याला आता तुम्ही स्वीकार करणं गरजेचं आहे. आणि हा व्यवसाय नाही, हे तुमचं जीवनाचं 200% जीवनशैलीचा एक प्रवास आहे, ज्यामध्ये आम्ही सांगतो की 100% मटेरियल, 100% स्पिरिच्युअल. तर या 2,500 रुपयामध्ये तुम्हाला वर्षभर गाईडलाईन आहेत, वर्षभर सपोर्ट आहे. म्हणजे वर्षभराची फी आहे, वर्षभराची फी आहे ही. हो, अजूनच फारच कमी. म्हणजे महिन्याचा आपण अंदाज लावू तर काहीच नाही, 100-120 रुपये. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल, जर तुम्ही स्पिरिच्युअल सीकर आहात, जर तुम्ही रेकी करता, तुम्ही ॲस्ट्रोलॉजर आहात, तुम्ही प्राणी किलर आहात, किंवा तुम्ही अग्निहोत्री असाल, किंवा तुम्ही यज्ञ करत असाल, किंवा कोणतेही आध्यात्मिक प्रवासात तुम्ही असाल, तर मी सांगतो की तुम्ही 100% आध्यात्मिक प्रवास सुरू केलेलाच आहे. आता जर तुम्हाला काही मटेरियलिस्टिक वर्ल्डची काही थोडीशी गोष्टी राहिल्या असतील तर या माध्यमातून तुम्हाला महिन्याला माझा असा अंदाज आहे की मी एकदम कमी सांगतो, आता 50-70 हजार तुम्हाला सहज मिळतील. आणि ते पण आनंदानं, एकदम फुल प्रूफ, जे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दोघांचा संगम करून तुम्हाला आनंदाने मिळतील. सर म्हणले की बाबा चांगल्या मार्गाने आले पैसे चांगल्या मार्गात जातात. तर आपल्याला काय करायचं आहे, या विश्वाला विश्वगुरू बनवायचा असेल तर आपण आधी आपला गुरु जागृत केला पाहिजे. आणि गुरु ज्याच्या लाईफमध्ये गुरु
त्याची लाईफ सुरू. नाहीतर मग काय करू, कसं करू, करू का नको करू. तर आता मी ऍक्च्युअल तुम्हाला म्हणणार होतो की आता आपण याच्याकडे आलोय, एपिसोडच्या एंडिंगकडे आलोय, काहीतरी क्लोजिंग द्या. तुम्ही 2-2 मिनिटांनी क्लोजिंग देताय पण खूप सुंदर आहे ऍक्च्युली. तर मंडळी, जसं आता आपण आज मन, अंतर्मन, बाह्यमन आणि ऑरा आणि अद्वैत माइंड वेल्थ अकॅडमी ह्याच्यावर येऊन थांबलो, त्यांचा प्रवास जाणून घेतला. आणि अविनाश सर आणि आशिष सर खूप महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण आपलं हा जो एपिसोड होता झाला. तर मंडळी, आपण पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा अशाच दूरगामी व्यक्तींना किंवा व्यक्तीला भेटणार आहोत. तर तोपर्यंत तुम्ही हा एपिसोड बघितला असेल आणि एन्जॉय केला असेल ही माझी अपेक्षा आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.